पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2 वाजता लोकसभेत निवेदन देणं अपेक्षित आहे। पश्चिम आशियातील संघर्षावर पंतप्रधान देशासमोर भारतासमोर आपले विचार आपले मुद्दे मांडतील। पश्चिम आशियातील युद्धाचे महत्त्वाचे पैलूही ते मांडतील असं समोर येत आहे। शिवाजी काळे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अपेक्षित असेल पंतप्रधानांच्या या निवेदनातून? पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या युद्धामध्ये भारताची नक्की स्टँड काय आहे? कारण इराणकडे आपण झुकलेलो नाहीत, आपण अमेरिका किंवा इस्रायलकडे झुकलेलो आहोत, असे वेगवेगळे आरोप विरोधकांकडून होत आहेत। त्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात का, की नेहरूंचं जे नॉन अलाइनमेंट मुवमेंट होतं तेच भारत पुढे घेऊन जाताना दिसतोय का, या सगळ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील। त्याचबरोबर देशाच्या ऊर्जा स्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, कारण LPGचा तुटवडा आहे असं देशभरामध्ये आरोप केला जातो आहे, काही ठिकाणी तसे व्हिडिओ समोर येत आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा एक नव्यानं समोर आलेला आहे प्रसन्न सर, तो म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताला यापुढे जर वाहन जहाजं घेऊन यायचं असेल तर युआन हे जे चीनचं चलन आहे ते द्यावं लागेल, अशी एक नवीन माहिती समोर येताना दिसते। या संदर्भामध्ये भारत सरकारच्या वतीनं कुठलंही अद्यापर्यंत स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा भाष्य करण्यात आलेलं नाहीये। मात्र एक प्रकारे याच्यामध्ये दोन गोष्टी दिसत आहेत। भारताला अशा पद्धतीने चीनचं चलन द्यावं लागलं तर भारताकडे त्याचा कितपत साठा आहे हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा यामध्ये सगळ्यात आहे की ते डॉलरला कुठेतरी चीन जो आहे तो उत्तर देताना पाहायला मिळतोय का, कारण आपल्याकडे 1 युआन बरोबर 13 रुपये साधारणपणे आपल्याला चीनला द्यावे लागतील साधारणपणे, किंवा जेव्हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणकडनं आता अमेरिकेने स्वतः सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडनं इंधन खरेदी करू शकतात। अशा परिस्थितीमध्ये जर इराणकडनं आपण इंधन खरेदी करत असेल तर आपल्याला चीनचं नाणं द्यावं लागेल। या सगळ्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ब्रिक्स देशाचं एक नाणं असावं असं सातत्यानं सांगितलं जातं। त्यामध्ये रशिया आहे, चीन आहे, त्याचबरोबर ब्राझील आहे आणि भारतही आहे। या सगळ्यामध्ये भारताची भूमिका काय असणार आहे? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी ब्रिक्स देशाची भूमिका म्हणून भारताने घ्यायला तयारी केली तर पुन्हा एकदा इस्रायल आणि अमेरिकेच्या खास करून पाश्चिमात्य देशाच्या विरोधात ही भूमिका असेल। त्यामुळे भारत सध्याच्या काळामध्ये कुठल्याही युद्धामध्ये थेट सहभागी किंवा अशा भूमिका संदर्भामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत नाही। आपण बघूया आता मोदी या बाबतीत काय मार्गदर्शन करतात। शिवाजी, आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद।